येस, अ व्हेरी वॉर्म वेलकम. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या फ्री हिलिंग सेशनमध्ये, की ज्या हिलिंग सेशनमध्ये आपण दररोज एक आपली नकारात्मक भावना जी आपल्याला सतत त्रास देत असते, ती नकारात्मक भावनेचं आपण विसर्जन करतोय आणि एक सकारात्मक भावनेसाठी आपल्याच शरीरात, आपल्या मनामध्ये त्याला एक जागा करून देतोय. नमस्कार, माझं नाव वैष्णवी संतोष जंगम. मी नुकताच मितेश खत्री यांचा होप नोप नो हिलिंग सर्टिफिकेशन कोर्स केला, ज्याच्या अंडर मी हे फ्री हिलिंग सेशन्स अरेंज करते. सो तुमच्या सगळ्यांचं या हिलिंग सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. सो आता हिलिंग सेशनची आपण सुरुवात करूया. जसं की मी मगाशी म्हणलं, ह्या हिलिंग सेशनमध्ये आपण एक पर्टिक्युलर टेक्निक यूज करतो. ही एक हवाईन टेक्निक आहे, ज्याला होओपनोपोनो ही टेक्निक असं ह्या टेक्निकचं नाव आहे. सो ही टेक्निक खरंच काम करते का, की आणि ह्याच्यावर खरंच काही सायंटिफिक प्रूफ आहे का, हे आजच्या सेशनमध्ये आपण अगदी पहिल्या 5 मिनिटामध्ये एक त्याची तोंड ओळख करून घेणार आहे. आणि या हिलिंग सेशनमध्ये किंवा या हिलिंग टेक्निकमध्ये आपण काय वापरतो, म्हणजे ही टेक्निक आहे म्हणजे काहीतरी टूल्स त्याचे आहेत. तर या हिलिंग सेशनचे टूल्स आहेत आपली 4 वाक्य. फर्स्ट इज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सो ह्या 4 वाक्यांचा उच्चार करून, या 4 वाक्यांचा थोडक्यात आपण जप करतोय किंवा त्या वाक्यांची एक मनामध्ये भावना तयार करतोय, ज्याच्यामुळे आपल्या मनात असलेली जी काही नकारात्मक भावना आहे ती आपण दूर करतोय, म्हणजेच त्याचं विसर्जन करतोय. सो ही जी काही हिलिंग टेक्निक आहे, ही हिलिंग टेक्निकची सुरुवात होते एका स्टोरीने. तर ही स्टोरी आहे डॉक्टर ह्यू लेन आणि मसारू इमोटो यांची. आता डॉक्टर ह्यू लेन कोण होते, तर हे एक सायंटिस्ट होते. हे एक मेडिसिन रिलेटेड रिसर्च करत होते आणि ते एक क्रिमिनल डिपार्टमेंटचे, मेंटल डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांनी काय केलं, तर त्यांनी ही जी काही आपली होप नोपनोची टेक्निक आहे, हिलिंग टेक्निक आहे, ती त्यांनी यूज केली त्यांच्या मेंटल डिपार्टमेंटमधल्या जे काही क्रिमिनल ऍडमिट होते. आता हे क्रिमिनल हे काही साधे सुधे नव्हते. हे क्रिमिनल होते खूप जास्त व्हायलंट, म्हणजे जर त्यांना बांधून नाही ठेवलं तर ते एकमेकालाही इजा करतात, ते अगदी स्वतःलाही इजा करून ठेवायचे. एवढ्या जास्त लेवलचे व्हायलन्स असणारे हे जे काही पेशंट्स होते, क्रिमिनल पेशंट्स होते, त्यांच्याशी डील करत होते डॉक्टर ह्यू लेन. या डॉक्टर ह्यू लेननी काय केलं, जेव्हा त्यांच्याकडे हे सगळे पेशंट्स आले तेव्हा त्यांनी ही होप नोपनोची एक सिंपल हिलिंग टेक्निक यूज केली. आणि पाहता पाहता पुढच्या 6 ते 7 महिन्यात त्यांना त्यांचं मेंटल डिपार्टमेंट पूर्णपणे रिकामं दिसायला लागलं. कारण का, हे जे काही क्रिमिनल्स आहेत त्यांची एक आतून हिलिंग स्टार्ट झाली. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रत्येकामध्ये एक सेल्फ हिलिंगची पॉवर आहे. ती हिलिंग त्यांनी ऍक्टिव्हेट केली या होप नोपनो टेक्निकनी. आणि त्यांनी पूर्णपणे सगळे पेशंट हे ट्रीट केले 100% आणि त्यांना रिलीव्ह केलं, म्हणजे त्यांना सोडून देता आलं, कारण का त्यांचं कम्प्लीट हिलिंग झालं. सो ही झाली डॉक्टर ह्यू लेनचं ऍप्लिकेशन. म्हणजे त्यांनी मेडिकल सायन्समध्ये जे काही आपल्या त्यांच्या समोर जे काही पेशंट होते त्यांच्याशीच ही टेक्निक अप्लाय करून बघितली की खरंच ही टेक्निक यूज होते का. आणि त्यांनी प्रत्येक दिवशी, दर दिवशी त्या पेशंट बरोबर, प्रत्येक पेशंट बरोबर ही टेक्निक यूज केली. त्यांनी स्वतःवर यूज केली आणि समोरच्या पेशंटवर यूज केली. त्यामुळे त्यांच्या स्वतःची हिलिंग होत राहिली आणि त्या पेशंटचीही 100% हिलिंग झाली. ही आहे एक स्टोरी होप नोपनोची, जी डॉक्टर ह्यू लेननी त्या टेक्निकचं आपल्या ऍप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजेच ती त्यांच्या जीवनात वापरली सत्य परिस्थितीत. नंतर आहे डॉक्टर मसारू इमोटो. आता मसारू इमोटो हे एक सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी एक 6 जार घेतले किंवा पाण्याचे जार्स घेतले, त्याच्यामध्ये पाणी पोर केलं आणि सगळ्यांवर एक एक लेबल चिटकवलं. आता अर्ध्या जार्सवर त्यांनी पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले, म्हणजे पीस, हॅपीनेस, विजडम, ह्याच्यासारखे 3 पॉझिटिव्ह वर्ड्स 3 जारवर लिहिले आणि उरलेल्या 3 जारवर काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले. आता जेव्हा त्यांनी हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहिलेले पाण्याचे जार्स आहेत ते त्यांनी ठेवले रेफ्रिजरेट करायला, म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवून दिले. आफ्टर 24 आवर्स जेव्हा त्यांनी त्याच्यातलं जे काही फ्रीज झालेले क्रिस्टल्स त्यांना मिळाले त्या वॉटरचे, ते क्रिस्टल्स जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे फक्त काही पाण्याच्या जारवर काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले आणि काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले, तर त्याचा एवढा जास्त परिणाम हा त्या पाण्याच्या अगदी प्रत्येक क्रिस्टल पर्यंत होतो, हे त्यांना बघून आश्चर्य वाटलं. म्हणजे आता हा परिणाम नक्की काय झालेला आहे, तर तो मी तुम्हाला लगेच गुगलची एक स्लाइड शेअर करून दाखवते की खरंच त्यांना काय दिसलं, त्यांना काय दिसलं त्या एक्सपेरिमेंटमध्ये. सो मी तुम्हाला एक
शेअर करते. ओके, ओके. सो आपण जेव्हा गुगलवर जाल तेव्हा आपण जर सिम्पली टाकलं मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट, त्याचे सगळे इमेजेस आपल्याला अवेलेबल आहेत की त्यांना त्या स्टडीमध्ये, त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये नक्की काय दिसलं. तर आता ह्या तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये की त्यांनी ज्या पाण्याच्या जार्सवर थँक्यू, विजडम, ट्रूथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, पीस असे पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले होते, त्याचे बघा असे सुंदर क्रिस्टल्स तयार झाले. म्हणजे फक्त त्या पाण्याकडे, त्या भावनेने त्यांनी त्याच्यावर ते शब्द लिहिले आणि ते फ्रीज करायला ठेवले. आणि ज्या पाण्यावर त्यांनी यू फूल म्हणजे तू मूर्ख आहेस, किंवा आय एम सिक म्हणजे मी आजारी आहे, किंवा इविल म्हणजेच दुष्टपणा, असे निगेटिव्ह वर्ड्स लिहिले, त्याच्यावर त्यांना असे विचित्र पद्धतीचे, म्हणजे मनामध्ये ही चित्र बघितली यू फूलची, किंवा हे जे काय क्रिस्टल्स तयार झालेत मायक्रोस्कोप खाली, ते जर त्यांनी बघितले तर त्यांना असे मनामध्ये एक वाईट विचार येतात किंवा वाईट भावना तयार होते हे क्रिस्टल्स बघितल्यावर. त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की आपल्या भावनेचा, आपण काय भावनेने एखाद्या गोष्टीकडे बघतो, किंवा आपण काय भावनेने सिम्पली त्याच्यावर फक्त एक पॉझिटिव्ह वर्ड आणि फक्त एक निगेटिव्ह वर्ड लिहिला तरी त्याचा एवढा जास्त परिणाम हा त्या पाण्याचा प्रत्येक क्रिस्टल पर्यंत झालेला आहे. सो हे प्रूफ करतं की आपला ही जी काही होपनोपनोची टेक्निक आहे ती वर्क करते, आणि ती टेक्निक ही अगदी आपल्या मायन्यूट लेवलपर्यंत, म्हणजे प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक ॲटम पर्यंत, त्या वॉटरच्या प्रत्येक क्रिस्टल पर्यंत हा त्याचा एवढा मोठा परिणाम त्यांना दिसला. म्हणजेच एक सुंदर क्रिस्टल्स तयार होणं आणि एक विचित्र पद्धतीचे क्रिस्टल्स तयार होणं सेम पाण्यामध्ये. सो त्यांना हे दिसलं की फक्त काही पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्सचा जर आपण चॉईस केली, की जर पॉझिटिव्ह वर्ड चूज केले तर त्याचा एक चांगला परिणाम ह्या आपल्याला समोर दिसू शकतो. आता हे निर्जीव वस्तूवर किंवा म्हणजेच पाण्याच्या क्रिस्टल्सवर त्यांनी एक्सपेरिमेंट केला, पण डॉक्टर ह्यू लेन यांनी खऱ्या माणसांवर अप्लाय करून प्रूफ केलं की ही होपनोपनाची टेक्निक आपली वर्क करते. सो हे झालं एक बेसिक इंट्रोडक्शन आपल्या होपनोपनाच्या टेक्निकमध्ये. या होपनोपनाच्या टेक्निकमध्ये जसं मगाशी म्हटलं मी, आपण 4 सेंटेन्सेस यूज करतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सिम्पल आहेत. पहिले 2 आपल्याला एक समर्पण, म्हणजेच आपण सरेंडर करतोय की आय एम सॉरी म्हणून, आय एम प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून, थँक्यू म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करतो, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. प्रत्येक चांगल्या सुरुवातीचा, चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपण ग्रॅटिट्यूडनी करतो. आणि लास्टला आय लव्ह यू म्हणजेच प्रेम व्यक्त करतो की प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे, त्याच्यासाठी एक समर्पण असलं पाहिजे आणि आपलं त्याच्यावर प्रेमही असलं पाहिजे. सो या तिन्ही बेसिक भावना तयार करून आपण आपल्या आतल्या नकारात्मक भावनांचं हे हिलिंग करतो या सेशनमध्ये. सो या सेशनची तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन झालेली असेल. सो आर यू रेडी फॉर दिस मॅजिक? मी जेव्हा जेव्हा या सेशनमध्ये मॅजिक या शब्दाचा उच्चार करेल तेव्हा ती मॅजिक खरं तर तुमच्याच आतमध्ये, ह्या टेक्निकनी ती फक्त इनिशिएट होते. म्हणजे आपण फक्त कार तर तुमचीच आहे, फक्त मी एक तुम्हाला किल्ली देते, एक टूल देते की ज्याच्या हेल्पनी, ज्याच्या ॲप्लिकेशननी तुम्ही तुमची गाडी एकदम स्मूथ पद्धतीने चालवू शकाल. म्हणजे तुमचं जे काही आतलं हिलिंग आहे ते एक सुरुवात होऊ शकते तुमच्या हिलिंगसाठी. सो तुम्हाला असं वाटतं का, आणि तुम्हाला हे मान्य आहे का की बऱ्याचशा टेक्निक्स या खूप सिम्पल असतात, आपल्याला बघायला सिम्पल वाटतात, पण त्यांचा परिणाम हा खूप मोठा असतो. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट, छोटेसे 4 वाक्य आहेत आपली, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, याचा वापर करताना किंवा ह्याची तोंडओळख करून घेताना आपल्याला असं वाटेल की किती सोपं आहे, म्हणजे 4 वाक्य बोलून कसं काय बरं हिलिंग होऊ शकेल. पण त्याचा खरंच परिणाम हा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला दिसेल, जेव्हा तुम्ही दररोज ॲटलिस्ट जर पॉसिबल असेल तर दिवसाला सकाळी किंवा संध्याकाळी 21 वेळा, 11 वेळा ह्याने सुरुवात करू शकता की ही 4 वाक्य रिपीटेडली बोलायची. ती कशी बोलायची, त्याचं कसं काय ॲप्लिकेशन करायचं या टूल्सचं, ते आपण आता पुढच्या 5 मिनिटात शिकणारच आहोत. सो आता ही थेअरी आपण इथे थांबूया की तुम्हाला बेसिक होपनोपनो म्हणजे काय आणि त्याचं कसं इम्प्लिमेंट केलं आणि त्याचं खरंच सायंटिफिक एव्हिडन्स आहेत का हे आपण बघितलं. सो आता आपण आपल्या हिलिंग सेशनसाठी स्टार्ट करूया. आपल्या हिलिंग सेशनचे 4 बेसिक रूल्स आहेत. पहिलं,
हिलिंग सेशन स्टार्ट झाल्यावर आपले डोळे पूर्णपणे बंद पाहिजे. म्हणजेच तुम्ही तुमच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची ही एक पहिली सुरुवात असणार आहे. दुसरं, जे काही मी अफर्मेशन देते किंवा जे काही वाक्य मी माझ्या साईडने बोलते ते तुम्ही तुमच्या साईडने एका मोठ्याने बोलणं इम्पॉर्टंट आहे. कारण का आपल्या वर्ड्सला, आपल्या ज्या आवाजाला, आपण जे काही शब्द बोलतो त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे, त्याला व्हायब्रेशन, आणि ती एक एनर्जी आहे. त्या एनर्जीचा परिणाम तुमच्या शरीरावर तर होतोच, पण तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर हा नक्कीच होत असतो. त्यामुळे जे काही आपण ह्या हिलिंग सेशनमध्ये बोलतोय ते मोठ्याने तुमच्या साईडला बोलायचे. तिसरा रूल, कोणतेच इमोशन सप्रेस नाही करायचे. म्हणजेच आपल्याला कोणते पण इमोशन आले, कधी रडावंसं वाटलं, कधी खूप आनंद झाला, तर तो आनंदही पूर्णपणे स्वीकारायचा आणि एक्सपिरियन्स करायचा. आणि चौथं, जर रिक्वायर्ड असेल तर थोडंसं पाणी घेऊन बसू शकता. म्हणजेच हिलिंगच्या शेवटी जर तुम्हाला काही पाणी प्यावंसं वाटलं किंवा आत्ता तुम्ही पाणी पिऊन हिलिंगमध्ये बसू शकता. सो हे 4 रूल्स आहेत. आपलं हिलिंगचं सेशन बरोबर आता 14 मिनिटं झालेत आपले लेक्चर स्टार्ट होऊन सेशन. सो आपण आता हिलिंग स्टार्ट करूया. ओके, येस, मी तुम्हाला ऑडिओ शेअर करते. ओके, येस, माझा ऑडिओ आणि म्युझिक दोन्ही तुम्हाला आता ऐकायला येत असेल. ओके, डोळे हळुवारपणे बंद करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड, श्वास बाहेर सोडायचा आहे. आता आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि होपनोपनाच्या या 4 लाईन रिपीट करायच्या मनापासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायचे आणि आपल्या आईचा चेहरा समोर आणायचा आहे, स्माइल असलेला चेहरा. तिला म्हणायचंय, आय एम सॉरी आई, मी तुला हर्ट केलं. आय एम सॉरी, मी तुला जज केलं. तुला इनफ टाइम नाही देऊ शकले. सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर, मी तुला समजून नाही घेतलं. बऱ्याच वेळा तुझा रिस्पेक्ट नाही केला, तुझ्यावर प्रेम नाही केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू आई, तुझ्या अनकंडिशनल प्रेमासाठी. जरी मी स्वतःला दोष देत होते तरी तू माझ्यासाठी सॅक्रिफाईस केले, माझ्यावर प्रेम केलेस. थँक्यू. जरी मी बऱ्याच वेळा तुला सांगितलं नाहीये आय लव्ह यू. आता आपल्या वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे, हसरा चेहरा. त्यांचे डोळे कसे दिसतात, चेहरा कसा दिसतो इमॅजिन करायचे आणि म्हणायचे, आय एम सॉरी, मी तुम्हाला हर्ट केलं. आय एम सॉरी, मी बऱ्याचदा तुम्हाला जज केलं.
तुम्हाला हवा तेवढा वेळ नाही देऊ शकले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुम्हाला समजून नाही घेतलं. तुमच्यावर प्रेम नाही केलं. बऱ्याचदा तुमचा रिस्पेक्ट नाही केला. थँक यू तुमच्या अमर्याद प्रेमासाठी, अनकंडिशनल लव्ह साठी. जरी मी स्वतःला हेट केलंय बरेचदा, तरी तुम्ही माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलंय. मी माझ्यासोबत होता. जरी मी आतापर्यंत बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं नाहीये, तरी आय लव्ह यू. आता अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा की ज्याने तुम्हाला खूप हर्ट केलंय, त्रास दिलाय. त्याचं नाव मोठ्याने घ्यायचंय. त्याला म्हणायचंय, आय एम सॉरी. सगळ्यासाठी मी तुला ब्लेम केलं. आता मला कळतंय, मीही तेवढीच जबाबदार होते, रिस्पॉन्सिबल होते त्या परिस्थितीत. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली. मी खूप निगेटिव्ह इमोशन मनात धरून ठेवल्या. थँक्यू या लेसनसाठी, ह्या अनुभवासाठी. अगदी खोलवर आत मला माहितीये की ह्या एक्सपिरियन्सची मला गरज होती. सो थँक्यू. आता मी चूज करते या फिलिंग पासून मूव्ह ऑन करणं. आय चूज टू मूव्ह ऑन. तुलाही अलाव करते की तूही मूव्ह ऑन. जरी या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय, तरी याला मनापासून एकदा शेवटचं म्हणायचंय, आय लव्ह यू. कारण का त्याच्यामुळेच हा एक्सपिरियन्स आपल्याला मिळालाय. आता स्वतःचं नाव मोठ्याने घ्यायचंय. वैष्णवी, आय एम सॉरी. मीच आहे जिने तुला सगळ्यात जास्त अंडर एस्टिमेट केलंय. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट झाले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला एकटीला सोडलं. तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. थँक यू या सुंदर आयुष्यासाठी. थँक यू. तुझ्यामुळे मी या विश्वाशी जोडली गेलीये, या युनिव्हर्सशी जोडली गेलीये. आजपासून मला याने काहीच फरक पडत नाही की कोण माझ्यावर प्रेम करतंय की नाही, कारण आजपासून मी माझ्यावर प्रेम करते. आता स्वतःलाच एक घट्ट मिठी मारायची, एक वॉर्म उबदार मिठी, आणि म्हणायचंय, आय एम सॉरी. मी तुला एकटीला सोडलं. आय एम सॉरी. मी डिस्कनेक्ट झाले. थँक्यू ह्या रिकनेक्शन साठी. मी पुन्हा स्वतःशी जोडली गेलीये. अँड आय प्रॉमिस, आता मी कधीच तुला एकटीला नाही सोडणार. आय लव्ह यू. बऱ्याचदा आपण स्वतःलाच प्रेम व्यक्त करून दाखवत नाही. सो अगदी मनापासून स्वतःला म्हणायचंय, आय लव्ह यू. मला रिअलाइज होईल की ह्या प्रेमाची तुम्ही वाट बघत होता. काही काळ स्वतःबरोबर, काही क्षण स्वतःबरोबर घालवा. आणि स्वतःला एक प्रॉमिस द्या,
कधीच स्वतःला एकटीला सोडणार नाही. स्वतःवर प्रेम करत राहील. तुम्ही याच प्रेमाची खूप काळ वाट बघत होता, हो ना? हळूहळू हात ढिले करायचे, रिलॅक्स करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. श्वास सोडायचा आहे. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून जी काही वाक्य म्हणायची आहेत. आय एम सॉरी. स्वतःकडनं खूप जास्त एक्सपेक्ट करते. आय एम सॉरी. मी खूप ओझं वाहत चाललीये. आज मी ते सगळं उतरवून ठेवलंय. सॉरी. जास्त स्वतःला ब्लेम केलंय. प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःला समजून घेण्यात कमी पडले. प्लीज फॉरगिव्ह मी. मी सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करायला विसरले. थँक यू सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत, कारण का त्याच्यामुळे आज मला हे रिअलायझेशन झालंय. थँक यू. हे इमोशन्स माझ्या सोबत होते. थँक यू. त्या क्षणापासून मी ग्रो करते, पुढे जाते. आय लव्ह यू. कारण का मीच हे इमोशन क्रिएट केलेत. आय लव्ह यू. कारण का हे इमोशन माझ्या आत आहेत, माझाच भाग आहेत. आय लव्ह यू. मी स्वतःला 100% ऍक्सेप्ट करते. चांगल्या वाईट गोष्टींसहित ऍक्सेप्ट करते. लास्ट 5 वेळा चॅन्टिंग करायचंय. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, रब करायचे, करत राहायचंय. या युनिव्हर्स कडनं सगळी जी काय ब्लेसिंग आहे, हिलिंग आहे, ती एनर्जी तुमच्या हातामध्ये तयार होतीये. फील करायची आहे, फील करायची आहे. आणि ही सगळी एनर्जी आता आपल्या चेहऱ्यावरनं फिरवून घ्यायची. हळुवारपणे डोळे उघडायचेत आणि एक स्माइल चेहऱ्यावर. जे काही स्वतःबद्दलचं प्रेम आता आपण फील केलं, तो एक क्षण थांबून पूर्णपणे ऍब्सॉर्ब करायचंय, एक्सपिरियन्स करायचंय. ओके, सो आपलं हिलिंग सेशन हे आता आपलं संपलंय. सो तुम्हाला कसं वाटतंय हिलिंग सेशन नंतर आजच्या? खूप छान वाटतंय. ओके, खूप छान वाटतंय. नाईस. ओके, कालच्या हिलिंग सेशन नंतर कशी तुमची पुढचा वेळ गेला? एक हिलिंग एक्सपिरियन्स झाल्यानंतर? काल मी खूप लेट जॉईन केलं होतं ना. ओके, सो लास्ट तर मी पार्ट फक्त फक्त अटेंड केला होता. हा नाईस. हा
ओके. आज सुरुवातीपासून केलं तर खूप छान वाटतंय मला. ओके. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली, की म्हणजे आपण कोणती टेक्निक यूज करतो या हीलिंग सेशनमध्ये किंवा त्याचं खरंच सायंटिफिक एव्हिडन्स आहे आपल्याकडे, की त्या टेक्निक्स वर्क करतात. येस, तुम्हाला हो. कळालं? ओके. तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत विचारायचे असतील? अ, आपण हे सेशन किती दिवस घेणार आहे? या मंथमध्ये तरी हे फ्रीच असेल. हे सेशन ऍक्च्युली हा. मी डेली प्रॅक्टिस म्हणजे आपण हिलिंग असं एक आठवडा किंवा 4 दिवस करून सोडणं म्हणजे हे काय बरोबर नाहीये. डेली हिलिंग केलं की प्रत्येक लेअर बाय लेअर आपले एक एक इमोशन रिलीज व्हायला सुरुवात होते. सो डेली सेशन हा फर्स्ट मंथ आहे माझा हिलिंग सेशन कंडक्ट करण्याचा. सो फर्स्ट सेशन हा फ्री असणार आहे पूर्णपणे. आणि जर काही वर्कशॉप्स घेतले की 2 दिवसाचा मास्टर क्लास वगैरे तर ते फक्त पेड असतील आणि नेक्स्ट मंथ पासून एक माफक काही स्मॉल अमाऊंट मध्ये मी हे हिलिंग सेशन कंडक्ट करणार आहे. जर तुम्ही इच्छित असाल तर नक्कीच जॉईन करू शकता. ओके. आणि याच्या बरोबर आपण काही टेक्निक्स करू शकतो का? हो, टेक्निक्स तुम्ही जसे जसे इन्क्लूड करू शकता. म्हणजे आता बरेचसे EFT टेक्निक आहेत, की आपले जे काही पॉइंट्स हम्म. असतात, की तिथे प्रेशर दिलं, जे काही अॅक्युप्रेशर पॉइंट हम्म. आपण म्हणतो. तर ह्या जे काही हम्म. आपण अफर्मेशन घेतोय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर ते प्रेस करून करून पण आपण हे अफर्मेशन्स बोलू शकतो. आणि लाईव्ह केलं तर गायडेड सेशन्स मिळतात. त्यामुळे तुम्ही मध्ये कुठे डायव्हर्ट होत नाहीत. म्हणजे आपण जर सेशनमध्ये हम्म. अटेंड करत असू तर. आणि एकटे करत हम्म. असाल तर व्हिडिओज वगैरे आहेतच. त्याच्याबरोबर आपण करू शकतो. बरेचसे हिलिंग सेशन आपण क्लब करून 2-3 हिलिंग सेशन एकत्र म्हणजे तुम्ही जर बाकीच्या पण टेक्निक शिकला असाल तर ह्याच्यात पण हे पण एक छोटीशी टेक्निक ऍड करून त्याच्यात हिलिंग तुमची पॉवर अजून वाढू शकते. सो तुम्ही बऱ्याचशा टेक्निक शिकू शकता. त्या हळूहळू आता सध्याला फक्त होपनोपनोची एक टेक्निक शिकलीये. एक नवीन हम्म. नवीन नवीन टेक्निक त्याच्यामध्ये ऍड होतच जातील या महिन्यामध्ये. आता फर्स्ट वीक मध्ये हम्म. आपण एक टेक्निक शिकलो. नेक्स्ट वीक मध्ये हम्म. एक अर्ध्या तासाचं लेक्चर घेऊन टेक्निक शिकवली जाईल आणि ती आणि आजची जी आपण आता फॉलो करतोय ती टेक्निक क्लब करून दुसरा आठवडा आपण ते दोन्ही टेक्निक्स क्लब करून एक हिलिंग सेशन्स घेणार आहे. ओके. सो तुम्ही आलात लेक्चरला आज कन्सिस्टंटली दुसऱ्या दिवस. सो थँक्यू सो मच. तुम्ही अटेंड थँक्यू. करताय. थँक्स टू यू. थँक्स टू यू. थँक्यू. की एफर्ट्स थँक्यू दिसत सर. आहेत की तुम्हाला खरंच हिलिंग मध्ये इंटरेस्ट आहे. सो थँक्यू सो मच. मला मला करायचं होतं पण मला ऍक्च्युली रस्ता दिसत नव्हता ओके. जो की मला सापडलेला आहे आता. येस, नक्कीच. सो तुम्हाला हे हिलिंग हो. सेशन नक्कीच एक मार्ग दाखवतील आणि एक क्लॅरिटी तुम्हाला नक्कीच मिळत जाईल हळूहळू. कारण का आपल्याला एवढ्या वर्षांपासून ते निगेटिव्ह इमोशन आतमध्ये दबलेले असतात, सप्रेस केलेले असतात आपण. सो ते बाहेर काढायला हळूहळू एक एक लेअर हा बाहेर निघत असतो. सो डेली जरी तुम्हाला सेशन अटेंड नाही करता आलं तरी 15 मिनिटं काढून म्हणजे सुरुवातीचे इंट्रोडक्शन वगैरे जे काही मी थेरी सांगते ती स्किप केली तरी चालेल. त्याच्यानंतरचं सेशन एक 10च मिनिटाचं आपलं होतं, 10 ते 15 मिनिटाचं. ते तुम्ही रात्री झोपताना हम्म. किंवा कधीही वेळ भेटेल तेव्हा प्रॅक्टिस करू शकता, की जर लाईव्ह येता आलं नाही तरी. आणि लाईव्ह येताय तुम्ही, हो. मला खूप आनंद होतोय की तुम्ही लाईव्ह अटेंड. लाईक आपली एनर्जी एक्सचेंज होते ना जर आपण लाईव्ह केलं तर. येस, नक्कीच. हो. म्हणजे हा. त्या आणि एनर्जीमुळे जेव्हा पण आपण हिलिंग जास्त स्वतःशी होते. करतो. हा. हा. तेच तेच. हा. ओके. चालेल. सो थँक्यू सो थँक्यू सो मच. मच. येस, तुम्हाला जर थँक्यू. कुणाला फॅमिली फ्रेंड्स मध्ये मेसेज शेअर करायचा असेल तर त्यांनाही सांगा, की त्यांना हो जर चालेल. हेल्प होईल, त्यांनाही हेल्प होईल. सो थँक्यू सो मच. हो. थँक्यू. थँक्यू.